नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी मनीषा देशपांडे तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत, ज्याचं नाव आहे कंपनीची स्थापना. कंपनीची स्थापना या तिसऱ्या प्रकरणाच्या आजच्या पहिल्या तासिकेत आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती घेणार आहोत. त्यात 1. किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे प्रकार. 2. कंपनीच्या भांडवल संरचनेवर आधारित कंपनीचे प्रकार. 3. कंपनी कायदा 2013 कलम 3(1) नुसार कंपनी स्थापनेच्या अटी आणि तरतुदी. आणि शेवटी कंपनी स्थापनेच्या अवस्था. मित्रांनो, या आधीच्या प्रकरणात तुम्ही संयुक्त भांडवली संस्था अर्थात ज्याला आपण कंपनी असेही म्हणतो त्याचा अभ्यास केलेलाच आहे. त्यात तुम्ही कंपनीची व्याख्या, वैशिष्ट्ये त्याचे काही प्रकारही जाणून घेतलेले आहेत. कंपनी स्थापन करणं ही एक प्रदीर्घ अशी प्रक्रिया आहे आणि यात प्रवर्तक खूप महत्त्वाची भूमिका पार पाडित असतात. आज आपण पुन्हा एकदा कंपनी म्हणजे काय हे थोडक्यात बघू. कंपनी म्हणजे कायद्यानुसार नोंदणी झालेली व कायद्यानेच निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असून जिला स्वतःचे नाव व स्वतःची नाममुद्रा आहे, जिला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व आहे व जिच्या सभासदांची जबाबदारी मर्यादित आहे अशी संस्था होय. यात आपल्याला कंपनीची काही वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यामध्ये ती कायद्यानेच निर्माण केलेली एक कृत्रिम व्यक्ती आहे, तिला एक स्वतःचं नाव आहे, तिला स्वतःची नाममुद्रा देखील आहे, म्हणजेच एक सिम्बॉल देखील आहे. कंपनीचं चिरंतन काळ टिकणारं अस्तित्व तिला प्राप्त झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तिच्या सभासदांची जबाबदारी ही मर्यादित आहे. मर्यादित जबाबदारी आणि अमर्यादित जबाबदारी याविषयीचा अभ्यास आपण नंतर करणारच आहोत. यामध्ये कंपनीला कृत्रिम व्यक्ती असं म्हटलेलं आहे. कंपनी ही एक कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. म्हणजे नक्की काय? तर जर आपल्याला एखाद्या कंपनीची स्थापना करायची असेल तर कंपनी कायदा 2013 मधील तरतुदींची पूर्तता करावी लागेल आणि मगच कोणतीही कंपनी अस्तित्वात येते. व्यक्ती म्हणून कंपनीस मानवाप्रमाणे कुठलंही बाह्य अंग नसतं, परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून तिला स्वतःचं असं अस्तित्व लाभलेलं आहे. कायद्याने तिला व्यक्तीप्रमाणे सर्व अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे ती स्वतःच्या नावे व्यवहार करू शकते. उदाहरणार्थ मालमत्तेची खरेदी विक्री करणं, नोकरांची नियुक्ती करणं, बँकेत स्वतःच्या नावाने म्हणजे कंपनीच्या नावाने खातेही तिला उघडता येते. मग ही अशी कंपनी केव्हा सुरू होऊ शकते? तर जेव्हा आपण कंपनीची 2013च्या कायद्यानुसार नोंदणी करू तेव्हाच. आता ह्या कंपनीच्या स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये 2 व्यक्ती अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्यातील पहिली व्यक्ती म्हणजे कंपनीचा नोंदणी अधिकारी. यालाच रजिस्ट्रार ऑफ कंपनी म्हणजेच ROC असेही म्हटले जाते. नोंदणी अधिकारी म्हणजे कोण? तर कंपनी कायद्यानुसार कंपनीची जो नोंदणी करतो त्याला नोंदणी अधिकारी असे म्हणतात. कंपनीचा हा नोंदणी अधिकारी कंपनीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत म्हणजेच अस्तित्वापासून ते विसर्जनापर्यंत खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. कंपनीच्या बारीक सारीक घडामोडी ते आर्थिक परिस्थितीबाबत या नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंद केलेली असते. प्रत्येक राज्यासाठी भारतामध्ये एक स्वतंत्र नोंदणी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. महाराष्ट्रात मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये 2 नोंदणी अधिकारी कार्यरत आहेत. भारतात सध्या एकूण 22 नोंदणी अधिकारी प्रत्येक राज्यांमधून काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील मुंबई आणि पुणे येथे नोंदणी अधिकारी कार्यरत आहेत. कंपनी स्थापनेतील महत्त्वाची दुसरी व्यक्ती म्हणजे प्रवर्तक.
यांना प्रमोटर्स असेही म्हटले जाते. प्रवर्तक म्हणजे काय, तर कंपनीच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. बऱ्याचदा प्रवर्तक हे कंपनीचे प्रथम संचालक म्हणून काम करतात. आता संचालक म्हणजे काय हे आपल्याला ओघाने पुढे शिकायचंच आहे. यानंतर आपण कंपनीच्या प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. कंपनी कायदा 2013 कलम 3 प्रमाणे कंपनीचे पुढे प्रकार पडतात. प्रवर्तकांच्या किमान संख्येवर आधारित कंपन्या. यामध्ये किमान संख्या यावरती भर देण्यात आलेला आहे. त्यातील पहिली कंपनी आहे सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनी जिला पब्लिक कंपनी असेही म्हटले जाते. कंपनी कायद्याच्या कलम 2 नियम 71 नुसार जी कंपनी खाजगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी होय असं म्हटलेलं आहे. सार्वजनिक कंपनीच्या शेवटी सार्वजनिक मर्यादित म्हणजेच पब्लिक लिमिटेड असं लिहिणं कायद्यानुसार अनिवार्य सांगितलेलं आहे. अशा या सार्वजनिक कंपनीच्या स्थापनेसाठी कमीत कमी 7 सभासदांची किंवा प्रवर्तकांची आवश्यकता असते. आता सार्वजनिक कंपन्या म्हणजे कोणत्या कंपन्या, तर आपल्याला उदाहरण इथं देता येईल. भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये भेल असं म्हणतो, BHEL. आणि दुसरी कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, BPCL. मला वाटतं ही कंपनी सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे. यांना सार्वजनिक कंपनी असं म्हटलं जातं. मुख्यतः लोकांच्या सेवेसाठी या कंपन्या स्थापन केल्या जातात. दुसरी कंपनी आहे खाजगी कंपनी. आता खाजगी कंपनी म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. खाजगी कंपनीच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड लिहिणं हे अनिवार्य केलेलं आहे. खाजगी कंपनी आपल्याला जर स्थापन करायची असेल तर कमीत कमी 2 प्रवर्तक किंवा सभासदांची आवश्यकता असते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर इन्फोसिस प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, गोदरेज प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी उदाहरण आपल्याला खाजगी कंपनीचे देता येतील. तिसरा प्रकार आहे एक व्यक्ती कंपनी. कंपनी कायदा कलम 2 नियम 62 नुसार एक व्यक्ती कंपनी म्हणजे ज्या कंपनीची सभासद संख्या ही एकच असते तिला एक व्यक्ती कंपनी असं म्हणतात. या कंपनीची जर स्थापना करायची असेल तर एका प्रवर्तकाची किंवा एका सभासदाची गरज असते. मला वाटतं ह्या कंपनीचा प्रकार आता तुमच्या लक्षात आलेला आहे. आता आपण कंपनीचा दुसरा प्रकार बघू. कंपनीच्या भांडवल संरचनेवर आधारित कंपन्या म्हणजे ह्या कंपन्या भांडवलाच्या रचनेवरती आधारित आहेत. यांच्या नावामध्येच त्याचा अर्थ देखील दिसून येतो. त्यातील पहिला प्रकार आहे भागाने मर्यादित कंपनी. यामध्ये भाग म्हणजे काय हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. भागाने मर्यादित कंपनी म्हणजे या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकी मर्यादित असते. आता भाग म्हणजे शेअर हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. शेजारी चित्र आहे शेअर मार्केटचं. यामध्ये हा भाग बाजार भरवला जातो. यामध्ये भागाने मर्यादित कंपनी भागांच्या विक्रीतूनच भांडवलाची उभारणी करत असते. जी व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करते तिला भागधारक किंवा शेअर होल्डर असं म्हटलं जातं. भागधारकांनाच कंपनीचं सभासद असंही म्हटलं जातं. आणि हे सभासद कंपनीचे अंशतः किंवा खरे मालक असतात. भागांची दर्शनी किंमत म्हणजे काय, तर कंपनीचा एक भाग किती रुपयाचा आहे ती त्याची दर्शनी किंमत होय. उदाहरणार्थ 10 रुपये, 100 रुपये हे त्या भागांची दर्शनी किंमत म्हणून सांगितली जाते. भागाने मर्यादित कंपनीच्या सभासदांची किंवा भागधारकांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या न भरलेल्या रकमेपर्यंत मर्यादित असते. म्हणजे काय हे आपण उदाहरणांनी समजून घेऊया. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने
कंपनीच्या एकूण भागांपैकी 10 रुपये दर्शनी किमतीचे 1000 भाग खरेदी केलेले आहेत. म्हणजेच त्याने 1000 गुणिले 10 बरोबर 10,000 रुपयांचे भाग भांडवल त्या कंपनीला उपलब्ध करून दिलेले आहे व तो 1000 इतक्या भागांचा मालक आहे. परंतु कंपनीने जेव्हा सुरुवातीला या भागधारकाकडून 10 रुपयापैकी सगळेच्या सगळे पैसे वसूल केलेले नसतात, तर 10 रुपयांपैकी फक्त त्याने 2 रुपये मागवलेले आहेत. म्हणजेच सुरुवातीला त्या भागधारकाने 1000 भाग गुणिले 2 बरोबर 2000 रुपये भाग भांडवल त्या कंपनीला उपलब्ध करून दिलेले आहे. या 2000 रुपये भाग भांडवलाला वसूल भाग भांडवल असं म्हटलं जातं. दुसऱ्या वेळी कंपनीने त्याच्याकडून 3 रुपये मागवले, म्हणजेच 3000 रुपये त्याने कंपनीला दिले. म्हणजे आत्तापर्यंत एकूण 5000 रुपयाचं वसूल भाग भांडवल कंपनीने त्याच्याकडून केलेलं आहे. आता 10 रुपयापैकी 5 रुपये वसूल झाले, म्हणजे 5 रुपये शिल्लक राहिले. म्हणजेच 5000 रुपये त्याला कंपनीला द्यायचे आहेत. यालाच वसूल न झालेलं भांडवल असं म्हटलं जातं. या उदाहरणामध्ये त्या भागधारकाची जबाबदारी आता किती शिल्लक राहिली आहे, तर ती फक्त 5000 रुपये इतकीच आहे. म्हणजेच यालाच त्याची जबाबदारी मर्यादित आहे असं म्हटलं जातं. यानंतर दुसरा कंपनीचा प्रकार आहे हमीने मर्यादित कंपनी. यालाच कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी असंही म्हटलं जातं. या कंपनीत कंपनीच्या विसर्जनासमयी बाह्य देणी देण्यासाठी, म्हणजेच कंपनी विसर्जित केव्हा होते, जेव्हा कंपनी तोट्यात चालायला लागते तेव्हा कंपनीचे मालक कंपनी विसर्जित करण्याचा निर्णय घेतात. अशा वेळी जेव्हा बाह्य देणी म्हणजे लोकांची देणी जर शिल्लक असतील तर ही देणी भागधारकांना देणं क्रमप्राप्त आहे. मग ही बाह्य देणी देण्यासाठी कंपनीची मालमत्ता जर अपुरी पडत असेल तर कंपनीचा प्रत्येक सभासद किती रकमेपर्यंत भरपाईची हमी देईल किंवा करेल याबद्दल स्पष्ट उल्लेख त्या कंपनीच्या घटनापत्रकामध्ये सुरुवातीलाच केला जातो. या कंपनी प्रकाराला म्हणतात हमीने मर्यादित कंपनी. या कंपन्यांचा हेतू नफा मिळवणे हा कधीच नसतो. उदाहरणार्थ कला, क्रीडा, सांस्कृतिक, धर्मादाय संस्था इत्यादींच्या विकासासाठी या प्रकारच्या कंपन्या स्थापन केल्या जातात. तिसरा प्रकार आहे अमर्यादित कंपनी, अनलिमिटेड लायबिलिटी कंपनी. याच्या नावामध्येच आपल्याला अर्थ समजतो आहे की या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित आहे. म्हणजे काय, तर जेव्हा कंपनीची देणी द्यायची वेळ येते, म्हणजेच कंपनीचं विसर्जन होतं, त्यावेळी संपूर्ण देणी देण्याची जबाबदारी त्या कंपनीच्या प्रत्येक भागधारकाची असते. मग अशा वेळी त्या कंपनीच्या भागधारकाची कधी तरी खाजगी मालमत्ता विकूनही त्याला ती देणी देणं क्रमप्राप्त होतं. म्हणून म्हणतात की या कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी ही अमर्यादित असते. मला वाटतं आता तुम्हाला कंपनीचे हे दोन्ही प्रकार नीट प्रकारे समजलेले आहेत. यानंतर आपण कंपनी स्थापनेच्या प्रक्रियेकडे वळणार आहोत. कंपनी स्थापनेच्या प्रक्रियेत कंपनी कायदा 2013 कलम 3(1) नुसार कंपनी स्थापनेसाठी काही अटी आणि तरतुदींचं पालन करावं लागतं. त्या कोणत्या अटी आहेत त्या आपण आता थोडक्यात बघूया. पहिली अट आहे की कंपनी कोणत्याही कायदेशीर हेतूनीच स्थापन केली गेली पाहिजे. आता आपल्या ह्या 2013चा जो कंपनी कायदा आहे, या कंपनी कायद्यामध्ये काही उत्पादन घेणं हे बेकायदेशीर सांगितलेले आहे. उदाहरणार्थ शस्त्रास्त्र, दारुगोळा निर्माण करणे, चरस, गांजावर प्रक्रिया करून उत्पादन घेणं इत्यादी. म्हणून जेव्हा आपण कंपनी स्थापन करू तेव्हा आपल्या कंपनीचा उद्देश किंवा हेतू हा समाजहितासाठी गरजेच्या वस्तू किंवा सेवा देणाऱ्याच कंपन्या आपल्याला स्थापन करता येणार आहेत. यानंतर कंपनीची दुसरी अट आहे सभासद संख्या. आपण बघितलंच की प्रवर्तकांच्या किमान संख्येवर आधारित कंपन्या स्थापन करता येतात.
त्यामध्ये आपण बघितलं की सार्वजनिक कंपनी असेल तर फक्त 7 सभासद कमीत कमी प्रवर्तक म्हणून काम करू शकतात. त्यानंतर खाजगी कंपनी स्थापन करायची असेल तर किमान 2 प्रवर्तक किंवा सभासदांची जरुरी असते. आणि तिसरं, एक व्यक्ती कंपनी, यामध्ये 1 प्रवर्तक किंवा सभासदांची गरज आहे कंपनी स्थापन करण्यासाठी. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रवर्तकाची म्हणजेच कंपनी स्थापनेस पुढाकार घेणाऱ्या सभासदांची नावं त्या घटनापत्रकामध्ये नमूद करण्यात यावी. आता घटनापत्रक म्हणजे काय? तर घटनापत्रक हे कंपनीच्या नोंदणीमधील अत्यंत महत्त्वाचे आणि सगळ्यात प्राथमिक असे दस्तऐवज आहे, ज्यामध्ये कंपनीची ध्येय आणि उद्दिष्ट लिहिलेली असतात. या घटनापत्रकामध्ये सभासदाची म्हणजेच प्रवर्तकाची नावं लिहिलेली असलीच पाहिजेत. त्यानंतर प्रवर्तकाने कंपनीच्या नोंदणी संदर्भात कंपनी कायदा 2013च्या तरतुदींचं पालन करायचं आहे. म्हणजे वरच्या अटी तर आपण पाळायच्याच आहेत, परंतु 2013 कंपनी कायदा यामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत स्थापना होईपर्यंतच्या, त्या सर्व तरतुदींचं अटींचं प्रवर्तकाला पालन करायचं आहे. मगच ती कंपनी कायदेशीर म्हणून अस्तित्वात येईल आणि तिला कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्व प्राप्त होऊ शकेल. यानंतर कंपनी स्थापन जेव्हा करायची असते तेव्हा प्रत्येक प्रवर्तकाला 3 टप्प्यातून जावे लागते किंवा 3 अवस्थेतून जावे लागते. त्या अवस्था आहेत, पहिली प्रवर्तन अवस्था, दुसरी कंपनीची नोंदणी अवस्था आणि तिसरी व्यवसाय प्रारंभ अवस्था. या 3 अवस्थातून गेल्यानंतरच कंपनीची निर्मिती झाली असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या तासिकेमध्ये प्रवर्तन अवस्था याचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच विराम घेऊया. धन्यवाद.